नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले काही दिवस सगळ्याच इंग्लिश, हिंदी, मराठी माध्यमामध्ये एक बातमी मला चकित करून सोडणारी वाटली आणि म्हणून कुतूहलाने मी त्या बातमीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती बातमी 30 मार्चला काय होणार मला कळत नव्हतं. मी दुर्लक्ष केलं थोडा वेळ इकडे तिकडे. तेव्हा 30 मार्चला काय आहे नेमकं हे शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की 30 मार्चला गुढीपाडवा आहे. अर्थात गुढीपाडवा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गेल्या जवळजवळ 2 दशकांपासून 17-18 वर्ष काय झाली असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे यांनी स्थापन केलेला जो पक्ष आहे त्याचा वार्षिक मेळावा हा शिवाजी पार्कवर होतो. दरवर्षी होतो. मध्ये करोनाचा काळ 1-2 वर्षाचा सोडला तर सलग होत आलेला आहे. आणि मला आठवतं त्यामुळे 3 वर्षापूर्वी जेव्हा करोनाचा लॉकडाऊन उठत होता, अशा वेळेला राज ठाकरे यांनी जी गुढीपाडव्याची सभा घेतली किंवा मेळावा घेतला, त्यामध्ये त्यांनी एक जबरदस्त हल्ला शरद पवार यांच्यावर चढवला होता. आणि त्यानंतर दीर्घकाळाने राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चेच्या वर्तुळात परिघात आले. आणि करोना किंवा आधीच्या निवडणुका यामुळे मनसे हा पक्ष इतका मागे पडला होता आणि इतका नगण्य झाला होता की राज ठाकरे काय करतात किंवा मनसेचं काय चाललंय याच्या बातम्या सुद्धा जवळजवळ रेंगाळल्या होत्या. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की जेव्हा राज ठाकरेंनी त्या मेळाव्यामध्ये मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय काढला आणि शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढवला होता की शरद पवारांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तिथून महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाचं विष पेरलं गेलं वगैरे, आणि त्यामुळे हलकल्लोळ माजला होता. हलकल्लोळ माजला होता. आणि साहजिकच राज ठाकरे परत चर्चेत आले आणि त्यांच्याविषयी अनेक प्रतिक्रिया उमटल्या, विचारल्या गेल्या, गोळा केल्या गेल्या. त्यामध्ये एक महत्वाची प्रतिक्रिया ही शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि सध्या दिशाहीन घोटाळ्यामध्ये गटांगळ्या खाणारे आदित्य ठाकरे यांना सुद्धा त्यांची प्रतिक्रिया विचारली होती. त्यांनी अक्षरशः अंगावरचं झुरळ झटकून टाकावं तशी प्रतिक्रिया देत तेव्हा पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे म्हणाले होते, संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही. आणि मला आठवतं की त्यावेळेला मी प्रतिक्रिया पहिली दिली म्हणजे मी जे काय व्हिडिओ वगैरे केला होता त्याच्यात स्पष्ट म्हटलं होतं की इतक्या लवकर कुठला पक्ष संपत नसतो आणि कुठला पक्ष फार भरभराटीला आला असंही होत नसतं. आज दुसऱ्यांचे पक्ष संपले अशी प्रतिक्रिया देणारे आदित्य ठाकरे यांना अजूनही आपला पक्ष आपलाच आहे, आपला वडिलार्जित किंवा वडिलांनाही वडिलार्जित म्हणून मिळालेला शिवसेना नावाचा पक्ष आपल्या हातून निसटलाय हे स्वीकारणं अवघड जातंय. म्हणून सुप्रीम कोर्ट काहीतरी निकाल देऊन परत एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आपल्याला देईल या प्रतीक्षेत पितापुत्र बसलेत. तो प्रसंग सुद्धा गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर आला होता. आणि म्हणून मग या वर्षी आता 30 मार्चला गुढीपाडवा असेल तर त्या दिवशी राज ठाकरे काय बोलणार याविषयी लोकांना कुतूहल असेल आणि म्हणून या बातम्या येत आहेत असं मला वाटलं होतं. म्हणजे मला सुरुवातीला वाटलं की 30 मार्चला काय आहे बघू, तर 30 मार्चला गुढीपाडवा. अच्छा म्हटलं, पण नाही. अधिक तपास केल्यानंतर जी बातमी मिळाली, हिंदी वगैरे काही बातम्या चालल्या इंग्रजी, तेव्हा कळलं की 30 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला येत आहेत. आणि नागपूरला संघाचं जे स्मृतीस्थळ मानलं जातं, जिथे हेडगेवार आणि डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचं स्मृतीस्थळ जे मानलं जातं त्या ठिकाणी ते येणार आहेत.
आणि अर्थातच पंतप्रधान देशाचे जेव्हा तिथे येतात तेव्हा संघाची उच्चस्थ पदस्थ माणसं तिथे असतील आणि मग त्यांच्यात काय शिजेल हा सध्या चर्चेचा किंवा ब्रेकिंग न्यूजचा विषय झालेला आहे. आणि अर्थात मग जर मोदी आणि भागवत एकत्र येणार असतील तर खरं तर त्यात काही नवीन आहे अशातला भाग नाही. पंतप्रधान पदावर बसला तरी नरेंद्र मोदी नावाचा माणूस हा संघाचा स्वयंसेवक आहे. आणि जिथे कुठे विचाराल तिथे छाती ठोकून तो माणूस सांगेल की पंतप्रधान असलो तरीही मी संघ प्रचारक आहे, संघ स्वयंसेवक आहे. तेव्हा एक स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यात काय संवाद होईल याविषयी इतकं कुतूहल बाळगण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. पण ज्यांना कारण शोधायचं असतं ते कांद्याची सालं काढत राहतात, कांद्याची सालं काढत राहतात. आत काहीतरी मिळेल, आत काहीतरी मिळेल आणि शेवटी आतमध्ये काही मिळत नाही आणि सगळा कांदा पाकळ्या पाकळ्या होऊन जातो. ह्या चर्चा नेमक्या तशा आहेत. याचं कारण संघ आणि भाजप यांच्यामध्ये अनेक बाबतीत मतभेद आहेत, त्यांचं एकमेकाशी फिसकटलेलं आहे. जसं रोजच्या रोज आपल्याकडे महाराष्ट्रात गेले 4 महिने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजीची एक भिंत उभी करण्यात आलेली आहे, जी दिसत नाही पण आहे असं ठामपणे प्रत्येक माध्यमातून सांगितलं जातं. आणि ती भिंत असल्याचे पुरावे रोजच्या रोज बातम्यांमधून दिले जात असतात. कधी ते देवेंद्र फडणवीसांच्या फोटोतून दाखवले जातात, कधी ते एकनाथ शिंदे यांच्या चित्रणातून दाखवलं जातात. मुद्दा असा आहे की जो माणूस एक स्वयंसेवक म्हणून घडला आणि घडवला गेला, त्याच्यावर जे संघाचे संस्कार झाले, त्यानंतर आपला परिवार कुटुंब सगळं सोडून ज्याने स्वतःला राष्ट्रकार्यासाठी राष्ट्र निर्मितीसाठी झोकून दिलं आणि पुढल्या घडामोडींच्या काळात तो भाजपमध्ये आला, भाजपमधून गुजरातचा मुख्यमंत्री झाला, मुख्यमंत्री पदावरून देशाचा पंतप्रधान झाला. हे सगळं करिअर म्हणून ठरवून ज्या माणसाने केलं नाही असा माणूस आज पंतप्रधानपदी बसलाय, तर तो जेव्हा संघस्थानावर जातो तेव्हा तो स्वयंसेवकच असतो. अगदी ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की मोहन भागवत जे सरसंघचालक आहेत ते जेव्हा दौऱ्यावर असतात तेव्हा जवळच्या संघ शाखेवर जातात. जिथे कुठे शाखा भरत असेल तिथे जाऊन सकाळचे किंवा संध्याकाळचे पोहोचतात. त्यामुळे सरसंघचालक सुद्धा एक स्वयंसेवक असतात. तर मग देशाच्या पंतप्रधान पदावर किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या सत्ता पदांवर बसलेले जे मूळचे RSSचे स्वयंसेवक आहेत ते अमुक ठिकाणी गेले, तमुक ठिकाणी गेले, संघस्थानी गेले, तर ते कशासाठी गेले याविषयी चर्चा करणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. कारण बोलायचं असेल तर कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकमेकांना भेटून बोलू शकतात. अगदी गोपनीय बोलायचंय, जगाला कळू नये अशा परिस्थितीत किंवा अशा पद्धतीत संवाद करायचा आहे. तरी दिल्लीला वारंवार जाणारे सरसंघचालक मोहन भागवत थेट पंतप्रधान निवासस्थानी जाऊन किंवा पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन नरेंद्र मोदींशी संवाद साधू शकतात, विचारांची देवाणघेवाण करू शकतात. त्याच्यासाठी कोणाची परवानगी, कोर्टाची परवानगी वगैरे लागत नाही. आणि त्यामुळे भाजप आणि संघ यांच्यामध्ये जो काय संवाद साधायचा असेल, समन्वय साधायचा असेल, त्यासाठी असा कुठला तरी मुहूर्त साधून नागपूरला येण्याची गरज नाही. हा, मग पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच स्मृतीस्थळाला भेट देणार आहे. आयुष्याचं पूर्वायुष्यामध्ये जवळजवळ 49व्या वर्षी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत ते भाजपचे संघटक म्हणून काम करत होते, प्रचारक म्हणून काम करत होते. दीर्घकाळ संघाने पाठवलं तिथे तिथे प्रचाराला जात होते. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या राज्यांमध्ये संघाचा प्रचारक म्हणून फिरलेला हा माणूस
त्या त्या संघाच्या कार्यालयामध्ये गेलेला आहे, तर स्मृतीस्थळ इकडे जाण्यासाठी त्याला काही मुहूर्त आणि निमित्त लागत नसतं. आणि संघाच्या स्वयंसेवकांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुहूर्त शोधावा लागत नसतो. हा, मग शोधलं जातं की आता भाजपचा नवा अध्यक्ष करायचा आहे, तो नवा अध्यक्ष नड्डांच्या जागी येणार आहे आणि नड्डा यांच्यावर संघाचा रोष आहे वगैरे वगैरे बातम्या रंगवल्या जातात. काही प्रमाणात असतंही, नाही असं नाहीये. पण जो पक्ष मुळातच आपले स्वयंसेवक कामाला लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जो पक्ष राजकीय पक्ष घडवलेला आहे किंवा आपल्या संघटनेची राजकीय शाखा म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाला किंवा त्यापूर्वी जनसंघाला घडवण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी 3 ते 4 पिढ्या अहोरात्र श्रम घेतलेत, कुठलीही अपेक्षा न बाळगता, अशा संघटनेला आणि त्याच्या एका राजकीय शाखेला एकामेकांमध्ये समन्वय साधण्यासाठी मोठी पूर्वतयारी करावी लागत नाही. मोठी पूर्वतयारी करावी लागत नाही, दोन्हीकडे चालतं. आणि संघाची भूमिका, आम्ही राष्ट्र निर्मितीचं, राष्ट्र घडवण्याचं काम करतो. त्यामुळे काही स्वयंसेवक इतर राजकीय पक्षात सुद्धा गेलेले आहेत, त्याविषयी संघाला कधी वैषम्य वाटलेलं नाही. उलट मला वाटते मोहन भागवतांनी 1-2 मुलाखतीत पण सांगितलं, काँग्रेसला पाहिजेत तरीही आम्ही कार्यकर्ते देऊ, पण काँग्रेसचा कार्यक्रम, काँग्रेसचा अजेंडा हा राष्ट्र उभारणीचा असला पाहिजे, राष्ट्रवादी असला पाहिजे. सांस्कृतिक राष्ट्रवाद हा अजेंडा असलेल्या कुठल्याही पक्षाला संघ आपले स्वयंसेवक पुरवू शकतो. संघटना उभारणीसाठी हे उघड असताना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नागपूरला येणार म्हणजे काहीतरी मोठं घडणार आहे असं मानायचं अजिबात कारण नाही. हा, पंतप्रधान असताना वाजपेयी पण आले नव्हते आणि त्यामुळे भाजपचा किंवा स्मृतीस्थळाला भेट देणारा पहिला पंतप्रधान, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी असतात, पहिला दुसरा काही नसतो. पंतप्रधान नसताना नरेंद्र मोदी अनंत वेळी त्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आले असतील. गांधी स्मारक जे आहे राजघाटावर, तिकडे जाताना एक ढोंग केलं जातं, सगळे भ्रष्टाचार पचवायचे, दारू स्वस्तात बनवून एकाला एक फुकट बाटली द्यायची आणि परत गांधी स्मारकाजवळ गांधी स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर जाऊन बसायचं. हे जे गांधी नावाचं थोतांड पुरोगाम्यांनी किंवा गांधीवाद्यांनी करून ठेवलंय, तसं रेशीम बागेतल्या त्या काय त्या स्मृतीस्थळाची गोष्ट तशी नाहीये. तुम्हाला मनापासून वाटेल तेव्हा तिथे जा तुम्ही. त्यामुळे मोदी 10 वर्ष पंतप्रधान असताना तिकडे गेले नाहीत, ही बातमी होऊ शकत नाही. ती बातमी होऊ शकत नाही. त्याची गरज पण नसते. मुख्यमंत्री असताना गेले होते का याची पण चर्चा करा, मग त्याची गरज नसते. कारण भाजप आणि संघ यांच्यामध्ये मतभेद शेकडो असले तरी एकाला एक मदत करून आपली विचारधारा आहे, आपली जी भूमिका आहे, ती या देशामध्ये पाळं मुळं रुजवून घट्ट करणं आणि या देशाला जगाच्या पाठीवर एक समर्थ राष्ट्र, एक समर्थ समाज म्हणून उभा करणं, ही दोघांचीही कल्पना आहे. दोघांचीही कल्पना आहे. पण राजकारणामध्ये भाजप ही RSSची एक राजकीय शाखा असली तरी भाजपमधला प्रत्येक जण हा मुळात संघाचा स्वयंसेवक नाही. त्यामध्ये संघाने संस्कार न केलेले हजारो लोक पक्ष म्हणून राजकारण करायचं म्हणून त्या पक्षात आलेले आहेत, पण म्हणून ते संघाचे स्वयंसेवक नाही. त्यांनी स्मृतीस्थळावर आलंच पाहिजे असा कुठलाही अट्टहास केला जात नाही. पण ती एक पद्धत आहे, एक परंपरा आहे. नागपूरमध्ये जेव्हा विधानसभेचं अधिवेशन असतं तेव्हा भाजपचे सगळे आमदार तिकडे जातात. पण म्हणून उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, इथले आमदार अगत्याने नागपूरला येऊन काय ते भाजपचे आमदार नागपूरला स्मृतीस्थळाला भेट द्यायला येतात असं नाही. आणि त्यामुळे अशा भेटीमध्ये
भाजपचा पुढला अध्यक्ष ठरणार किंवा मोदी नंतर पुढच्या काळात भाजपचा पंतप्रधान कोण असेल त्याची दिशा आणि नाव ठरवण्यासाठी ही बैठक आहे असल्याच्या कुत्सित आणि खोट्या नाट्या बातम्या रंगवल्या जातात. तो तद्दन हास्यास्पद प्रकार आहे. कारण भाजप हा एक राजकीय पक्ष आहे आणि त्याचे शेकडो प्रवक्ते आहेत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी संघटना आहे ती प्रसिद्धीपासून दूर राहते. आपल्याला जे काम करायचं ते करते आणि जेव्हा काम करते ते उजेडात आलं की लोकांना कळतं संघ स्वतः अशा गोष्टींचा प्रचार करायला जात नाही, प्रसिद्धी पत्रक काढतोच असं नाही. मुद्दाम एक आठवण म्हणून सांगेन की ज्या संघाविरुद्ध सतत काहूर माजवलं जात होतं अशा संघाच्या लोकांना मदतीला अनेकदा काँग्रेसच्या सरकारांनी सुद्धा बोलवलेलं आहे. बोलवलेलं. तेव्हा मुद्दा असा आहे की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नागपूरला येणार याचा अर्थ काहीतरी मोठं राजकारण होणार आहे असं बिलकुल नाही. बिलकुल नाही. आणि 75 वर्ष पूर्ण होत आहेत मोदींना, संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हे सगळं हास्यास्पद प्रकरण आहे. त्यांनी काही होत नाही. त्यांनी काही होत नाही. मोदींची तब्येत धडधाकट असेल तर मोदी अजून पुढचीही निवडणूक लढवतील. त्याचा 4 वेळ पंतप्रधान होणं हा रेकॉर्ड गाठणं असाही विषय नाहीये. मुद्दा सोपा सरळ आहे की जे इतक्या पिढ्यांनी 100 वर्षाच्या परिश्रमातून या देशावर भाजप हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रीय सांस्कृतिक राष्ट्रवादाचं सरकार आणि सत्ता वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे ते सुखरूप पुढे घेऊन जाणारं नेतृत्व भाजपलाही हवंय आणि संघालाही हवंय. संघालाही हवंय. आणि त्यामुळे भाजपमध्ये एक राजकीय सत्ता स्पर्धा सुरू होईल आणि काँग्रेसची जशी आज विल्हेवाट लागली आहे तशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची विल्हेवाट लागेल. असं कुठलंही पाऊल संघ उचलणार नाही किंवा संघ प्रणित भाजपचं नेतृत्व उचलणार नाही. सत्ता करप्ट करते माणसाला. सत्ता लालसा निर्माण करते आणि त्यामुळे गेली 10 वर्ष केंद्रीय सत्तेत आणि अनेक राज्यांमध्ये 10-15 राज्यांमध्ये जी सत्ता भाजपकडे आलेली आहे त्यामुळे भाजपमध्ये आणि आपोआपच काही प्रमाणात संघामध्ये सत्ता लालसा जर निर्माण झाली असेल थोड्याफार प्रमाणात तर ती नाकारता येणार नाही. पण ज्या वेळेला असं काही निर्माण होतं किंवा ज्याची चाहूल लागते त्याच्यावर संघामध्ये किंवा भाजपमध्ये योग्य वेळी उपाययोजना केली जाते. अडवाणींना बाजूला केलं म्हणून टाहो फोडणारे जे लोक आहेत त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की 2 निवडणुका 2004 आणि 2009 या निवडणुकांमध्ये संधी असूनही अडवाणी आपल्या नेतृत्वाचं कौशल्य दाखवू शकले नाहीत. तेव्हा त्यांना कठोरपणे बाजूला करण्याची क्षमता भाजप दाखवू शकला. याचं कारण भाजपचं राजकारण हे संघाच्या स्वयंसेवकांच्या इच्छेवर अवलंबून असतं आणि त्यामुळे व्यक्तिसापेक्ष नव्हे तर संघटना सापेक्ष राजकारण आणि कार्य झालं पाहिजे हा संघाचा कटाक्ष असतो. त्यामुळे मोदींना बाजूला करायचं की नाही हा निर्णय संघ नाही घेणार. जोपर्यंत राजकारणावर आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय राजकारणावर आणि पक्षांतर्गत नेतृत्वावर मोदींची घट्ट पकड आहे तोपर्यंत ते विस्कटून टाकण्याचा मूर्खपणा संघवाले अजिबात करणार नाहीत. संघाचं नेतृत्व करणार नाही की भाजपचं नेतृत्व करणार नाही. प्रकृतीने आणि आपल्या नेतृत्व कौशल्याने मोदी जर पक्ष आणि देशाची सत्ता योग्य दिशेने घेऊन जात असतील तर ते व्यक्ती महात्म्य आहे असला खुळेपणा संघात पण चालत नाही आणि भाजपत पण चालत नाही. अडवाणी आणि वाजपेयी नंतर कोण हा प्रश्न होता त्याला एक दिवस अचानक नरेंद्र मोदी हे उत्तर मिळालं. त्यामुळे नेहरूंनंतर कोण
इंदिराजींनंतर कोण, सोनियाजींनंतर कोण, असले प्रश्न इतर पक्षांना पडतात. भाजपमध्ये असा प्रश्न नसतो. याचं कारण भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक राजकीय शाखा आहे. तिथे कार्यकर्ते आणि नेतृत्व गुण घडवले आणि बिंबवले जातात. त्यामुळे त्या प्रसंगी आणि त्या परिस्थितीमध्ये नवा नेता आपोआप पुढे येत असतो, आणला जात असतो. जसा वाजपेयी नंतर मोदी हा नेता पुढे आला, अडवाणी नंतर मोदी हा नेता पुढे आला. वाजपेयी आणि अडवाणी आरंभापासूनच ज्येष्ठ नेता असले तरी त्यांच्या आधी अनेक नेते होऊन गेलेले. श्यामाप्रसाद मुखर्जींपासून उपाध्याय वगैरे कितीतरी झाले, कितीतरी झाले. तेव्हा गुढीपाडव्याला नागपूरमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या किंवा सॉरी देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होणार आहे, अशा ज्या बातम्या रंगवल्या आणि पसरवल्या जात आहेत त्या संपूर्णपणे निरर्थक आहेत. ज्यांना संघ माहिती नाहीये आणि संघ समजून घ्यायची इच्छा सुद्धा नाहीये, फक्त संघामध्ये किंवा संघाच्या सार्वजनिक कामामध्ये दोष शोधून त्यावरच मल्ली नाठी करायची असते, टीका टिप्पणी करायची असते, त्यांना याचं कुतूहल असणार. पण म्हणून संघामध्ये आणि भाजपमध्ये असलं काहीही घडण्याची 30 मार्चला मला शक्यता वाटत नाही. मित्रांनो, लोकसभेतला भाजपचा आणि संघातला आळस जो होता त्याचे परिणाम दिसल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये ज्या प्रकारे संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उलथा पालत घडवून आणून दाखवली संघ आणि भाजपच्या लोकांनी, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली जिंकून दाखवली, म्हणजे फक्त संघाने दाखवली असं नाही. संघाने त्यासाठी आवश्यक असलेलं नेतृत्व दिलं. आपले लोक, आपले स्वयंसेवक त्या कामाला झुंपले आणि परत भाजपला बाळसं आणून दाखवलं. कारण त्या सत्तेत देवेंद्र फडणवीस बसलाय की आणखीन कोण स्वयंसेवक बसलाय याला काडीमात्र किंमत नसते. विचार आणि भूमिका ही संघाला अभिप्रेत आहे, तीच असावी लागते. आणि ती जर चालत असेल आणि चालू राहिलेली असेल तर त्यात अनाठाई फेरबदल करण्याचा मूर्खपणा संघाकडून होत नसतो. त्यामुळे 30 मार्चला काय होणार याविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून ब्रेकिंग न्यूज करणारे तद्दन मूर्ख आहेत. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.